स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 25 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती, 2 उपराष्ट्रपती, 3 पंतप्रधान, 4 कायदा मंत्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोण आतापर्यंत महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 देवेंद्र फडणवीस, 2 शरद पवार, 3 यशवंतराव चव्हाण, 4 मनोहर जोशी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शरद पवार. शरद पवार हे आतापर्यंत महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिले आहेत. प्रश्न क्रमांक 3, 42वी घटना दुरुस्ती किती साली संमत करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1963, 2 1973, 3 1972, 4 1976. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1976. 1976 रोजी 42वी घटना दुरुस्ती संमत करण्यात आली. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? ऑप्शन क्रमांक 1 कलम 350, कलम 352, कलम 368, कलम 374. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कलम 368. कलम 368 नुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 50, 2 252, 3 288, 4 78. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 78. महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या ही 78 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या वर्षी मुघल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला? ऑप्शन क्रमांक 1 1550, 2 1552, 3 1601, 4 1513. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1601. 1601 या वर्षी मुघल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कुलाबा किल्ला स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, 2 सातारा, 3 पुणे, 4 रत्नागिरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रायगड. रायगड या महाराष्ट्रातील जिल्ह्यात कुलाबा किल्ला स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता? ऑप्शन क्रमांक 1 कुपोषण, 2 सर्दी, 3 कॉलरा, 4 रेबीज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सर्दी. सर्दी हा रोग हवेमुळे प्रसारित होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 9, पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव खालीलपैकी कोणी केला? ऑप्शन क्रमांक 1 अहमदशाह अब्दाली, 2 नादिरशाह, 3 बाबर, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अहमदशाह अब्दाली. अहमदशाह अब्दाली यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला. प्रश्न क्रमांक 10, आकाशात एक आकृतिबंध तयार करतो अशा तारकासमूहांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 लघुग्रह, 2 नक्षत्र, 3 धूमकेतू, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नक्षत्र. आकाशात एक आकृतिबंध तयार करतो अशा तारकासमूहांना नक्षत्र असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापन केली गेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 मुंबई, 3 चेन्नई, 4 मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुंबई. भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था ही मुंबई येथे स्थापन केली गेली आहे. प्रश्न क्रमांक 12, कोणता केंद्रशासित प्रदेश 16 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो? ऑप्शन क्रमांक 1 पुदुच्चेरी, 2 लक्षद्वीप, 3 दादर व नगर हवेली, 4 अंदमान आणि निकोबार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुदुच्चेरी. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश 16 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 नाशिक, 3 अहिल्यानगर, 4 संभाजीनगर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अहिल्यानगर. अहिल्यानगर हा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 14, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 सुनील अरोरा, 2 सुकुमार सेन, 3 कल्याण सुंदरम, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
2. सुकुमार सेन. सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 पुणे, 3 नाशिक, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्यालय हे मुंबई येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 16. ओसोंग ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा, 2 कावेरी, 3 शरावती, 4 नर्मदा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा. ओसोंग ही नदी नर्मदा या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या मराठा राज्याच्या दरबारातील कवीने शिवभारत या वीररसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती? ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराज, 2 संभाजी महाराज, 3 छत्रपती शिवाजी महाराज, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या मराठा राज्याच्या दरबारातील कवीने शिवभारत हा वीररसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती. प्रश्न क्रमांक 18. बिहू प्रसिद्ध लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड, 2 आसाम, 3 त्रिपुरा, 4 नागालँड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आसाम. बिहू हे प्रसिद्ध लोकनृत्य आसाम या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 19. पृथ्वी आणि ताऱ्यांमधील अंतर कशाच्या साहाय्याने मोजले जाते? ऑप्शन क्रमांक 1 किलोमीटर, 2 मीटर, 3 मेगा युनिट्स, 4 प्रकाश वर्ष. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष याच्या साहाय्याने पृथ्वी आणि ताऱ्यांमधील अंतर मोजले जाते. प्रश्न क्रमांक 20. पेट्रोलियमला सामान्यत काय म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 पांढरे सोने, 2 पिवळे सोने, 3 काळे सोने, 4 हिरवे सोने. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 काळे सोने. पेट्रोलियमला सामान्यत काळे सोने म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21. मंडूक टिंबक ही कशाची विकसन अवस्था आहे? ऑप्शन क्रमांक 1 बेडूक, 2 मासा, 3 साप, 4 फुलपाखरू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बेडूक. मंडूक टिंबक ही अवस्था बेडूक या प्राण्याची आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर, 2 साल्हेर, 3 कळसुबाई, 4 हरिश्चंद्रगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 23. विनू मनकड चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 बास्केटबॉल, 2 क्रिकेट, 3 हॉकी, 4 फुटबॉल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हॉकी. विनू मनकड चषक हा हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24. तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1960, 2 1962, 3 1961, 4 1956. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1960. तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1960 रोजी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 25. पोवाडा हा महाराष्ट्रामधील कशाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 पाकशैली, 2 पोषक, 3 संगीत, 4 नृत्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नृत्य. पोवाडा हा महाराष्ट्रामधील नृत्याचा एक प्रकार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.